श्रीकांत संजय यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. चला धन्यवाद. काउंटडाऊन स्टार्ट. 8 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. ओम नमः पार्वती पते हर हर. शार्पी बंद करायचं. जे लाईट शार्पी जे लाईट्स आणि जे आहेत आपल्यास विनंती राहील जे कंट्रोल करणार आहेत आपण ते बंद करायचं आहे. श्रीरामनवमीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस शार्पी वर कॉइन पण महाग असतो. हां त्या घरात कॉइन यूज करतात अशी नाही. कबड्डीचे कॉइन महाग असतात. बेड आणि केसाठी का आता 1000 रुपयाचा कॉइन कबड्डीचे वेगळं असतं. महाग असतं. काय काय आता बोलूया काय 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 बोलला तू महाग मग बिटकॉइन राहतं. बिट मग मला माहिती बिटकॉइन म्हणून तो महाग. यानंतर मी विनंती करेन प्रथम श्रेणी पुरुष अगर संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली आणि स्पर्श फाउंडेशन गोरेगाव या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली आणि स्पर्श फाउंडेशन गोरेगाव आपणास पहिला पुकार. फर्स्ट कॉल फॉर द नेक्स्ट मॅच ऑन कोर्ट नंबर 1 संभाजी वर्सेस स्पर्श फाउंडेशन. चला सामनाधिकारी सचिन नाकी सरांना विनंती राहील. आरती भारी मॅडम रोहन गवळी स्कोरर रेडी. गुणलेखक थड्रे बजर. चलो ऑल गेट सेट रेडी. फर्स्ट रेड पहिली सलाई. प्रेक्षकांना विनंती करतोय शेवटचा अंतिम दिवस. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. विकी विक्रांत जाधव निश्चित सुनील ठिकाणी स्कोरर आशुतोष बजर शैलेश थड्रे. पहिली चढाई विकी विक्रांत जाधव. पहिल्या चढाईसाठी आपण पाहतोय उत्कर्ष विरुद्ध जॉली. प्रतिद्वंदी प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर एका वेगळ्या ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी बोनस टाकण्याचा होता. आपल्या उंचीचा फायदा उचलत आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रयत्न होता विक्रांत जाधव विकीचा राकेशला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि निश्चितपणे आपण पाहतो जर्सी नंबर 12 जुनियर खेळाडू देखील कुमार गटामध्ये जो गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं तर उत्कर्ष क्रीडामंडळ भांडू या संघाने देखील मुंबई उपनगराला चांगले खेळाडू दिले. 12 नंबर जर्सी लेफ्ट राइडर कवरला विश्वकर्मा पनोजी मध्ये जाऊन या ठिकाणी जो लेफ्ट कॉर्नरच्या हाताखालचा लेफ्ट कॉर्नर इन खेळतोय विकी. याला टिपण्याचा प्रयत्न आज आपण पाहतोय की म्हणा किंवा रजत त्या पद्धतीने नाही तर या खेळाडूंना वेगळ्या प्रकारचा आपला क्लास दाखवावा लागेल. रजत आहे सदाईसाठी जर्सी नंबर 3. जरी मोबाईलचा जमाना आला तरी छायाचित्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज सामना सुरू आहे. क्रमांक 1 त्याचं पूर्ण छायाचित्रण फोटोग्राफी करतायत त्यामोल मोहिते. गोकुळ मित्र मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे त्या स्पर्धेचं मोजकत छायाचित्रण टिपण पकड असेल चढाई असेल हे काम अगदी सहजतेने करणारे मोजी मोठे आपल्याला आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. सर्व रॅलीवर आमच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत सर्वांना विनंती करतोय आसन व्यवस्था त्या ठिकाणी आपण जायचं आहे.
सर्व रॅलीवर आमचे व्हॉलेंटियर्स यांना विनंती करते गोकुळ मित्रमंडळ 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आमदार चषक व्हॉलेंटियर्स आपण सर्व प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायला द्यायचं आहे। सराईसाठी रजत सिंग 3 चाकावर मध्ये सुपर टॅकल मुंबई उपनगर जिल्ह्याला राज्याची किंवा स्पर्धेमध्ये कुमार गटामध्ये अजिंक्यपद मिळवून देणारा खेलो इंडिया महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून ज्याने पद भूषवलं त्याचप्रमाणे मिडलाईन या व्यावसायिक संघासाठी देखील त्याने योगदान दिलं। पहिला सराई पॉइंट सराईसाठी 2 नंबर जर्सी लेफ्ट रायडर। प्रेक्षकांना विनंती करतोय कृपया सहकार्य करा। बघा ही स्पर्धा आपल्यासाठी आहे भव्य दिव्य। आपण जर पाहिलं तर प्रेक्षक गॅलरी आहे। Another point for Jolly. Only one player inside the court is getting ready. Do or die for Ray. This is number 2. Jolly विरुद्ध आपण पाहतोय उत्कर्ष भांडू। बसला जा 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 आणि पहिला ऑल आउट 1+2 3 पॉइंट जॉनी। बघा पहिली काही मिनिटं आपण पाहिली तर राकेशला आपण पाहिलं वरती अटॅम्प्ट करायला गेला होता, चेक राहिला नाही, लेफ्ट कॉर्नरने पकड केली, साखळीमध्ये अडकवलं। त्यानंतर आले म्हणजे विकी लेफ्ट कॉर्नर आणि वरसा ज्यामध्ये आले आणि एस्केप करताना त्या ठिकाणी 2 गुण आणि त्यानंतर रजतने मिळवलेले 2 गुण। एक पाहिलं तर काही मिनिटांमध्ये सामन्याचं गणित समीकरण बदललं। थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल या ठिकाणी। उत्कर्ष भांडू या संघाला अनुभवी संघ आहे, निश्चित कमबॅक करण्याची त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, धमक आहे। बघूया चढाई सज्ज संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली स्पर्श फाउंडेशन गोरेगाव क्रीडा क्रमांक 1 प्रथम श्रेणी पुरुष गट आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं। पहिला पुकार विकी पुन्हा एकदा सराईसाठी सुरू केला सामना 2 प्रतिद्वंद्वी उपनगरमध्ये ज्यावेळेस निवड चाचणीमध्ये आपण पाहिलं त्यामध्ये योगदान या खेळाडूंचं या संघाने एक दबदबा निर्माण केला। उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडू या देखील संघाने जबरदस्त कॅल्क्युलेशन उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडू संघाने ज्युनियर किशोर गट कुमार सिनियर यांनी उपनगर जिल्हा महाराष्ट्रासाठी कित्येक खेळाडू दिले, व्यावसायिक देखील संघांसाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं। स्वतः सागर परब सर या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय खेळाडू यांचा देखील आपण सत्कार सन्मान या ठिकाणी करणार आहोत। कृपया कोणी रेडिंग किती उभा हो रहे क्या बात है सक्सेसफुल। तसं वरती ऍडव्हान्स लावली होती मात्र चांगला सपोर्ट आला आणि राकेश पुन्हा एकदा आउट। रजत सिंग सराईसाठी या ठिकाणी द्वारकामाई ट्रस्टचे प्रमुख आणि शिवसेनेचे सहकारी सर्वांनी गौरीशंकर चौबे यांचं आगमन झालेलं आहे। मी गोकुळ मित्रमंडळ आणि शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो।
साठी दुर्घटना घडली, चुकीला माफी नाही. बॅकशूट बॅकशूट आणि डॅश साठी वेगळ्या माध्यमातून आपण पाहतो युद्धा. 5ची कव्हर आहे, त्यामुळे आता मात्र स्किल, टेक्निक, तकनीक. संख्या 11 गुण. जॉली क्रीडामंडळ जोगेश्वरी 1 गुण. उत्कर्ष क्रीडामंडळ भांडू. 5ची कव्हर आहे. सगळ्या टाइम आउट घेण्यात आलेला आहे. 5च्या कव्हर मध्ये खूप टेक्निक, स्किलने, तुम्हाला कौशल्याने गुण मिळवायचे असतात. या ठिकाणी बघा टाइम आउट घेतलं आलेला आहे. काय कॅल्क्युलेशन असेल नक्कीच. एखादा रेडर ज्याला अटेम्प्ट करताना थर्ड रेडसाठी ट्राय करणार, पण कव्हर उभी करावी लागणार आहे. रेडर दोन्ही बाहेर आहेत. एक लेफ्ट रेडर आहे, एक राईट रेडर. सो लेफ्ट कव्हर ऑलरेडी डन गुड जॉब इन द फर्स्ट हाफ, इन द फ्यू मिनिट्स ऑफ फर्स्ट हाफ. नंबर 2 गटामध्ये खेळणारा खेळाडू आपण पाहिलं तर कुमार गटाक आणि निश्चितच उत्कर्ष क्रीडामंडळ भांडू संघापुढे चढाई. थर्ड रेड डू ऑर डाय 5च्या कव्हर मध्ये. पहिला अटेम्प्ट मध्ये फक्त ते वरती गेले होते आणि कव्हर कॉर्नर आले. रेडर मेन रेडर आहे आणि कसं थोडंसं चालतो. पकडल्यानंतर टॅकलचं तुला कॅप्चर करायला. चारच्या कव्हर मध्ये पुन्हा एकदा रजत सराई करण्यासाठी सज्ज. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दहिसर आणि नेताजी सुभाषचंद्र माला या दोन्ही संघाने खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 बगत सिद्धिविनायक नेताजी सुभाषचंद्र बोस. आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा धावा घ्यायचा आहे. तिसरा पुकार. मंडळाचे अध्यक्ष आशिष तावडे, सचिव प्रणय रेल्वे, संस्थापक संतोष कांबळे आपला विनंती राहील. नागरी निवारा फेडरेशनचे सेक्रेटरी आणि वेळोवेळी गोकुळ मित्र मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा मुलाचं सहकार्य, मुलाचा हातभार असतो. असे मुकुंद सावंत व्यासपीठावर आहेत. त्यांचा आपण सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ त्यांना सन्मानित करावं. तीनच्या कव्हर मध्ये डू ऑर डाय थर्ड रेड. एका बाजूला सुपर टॅकल ऑन आहे. संधी आहे. सुपर कॅच, सुपर टॅकल 2 पॉइंट्स. उत्कर्ष भांडू कम बॅक विथ द गोल्डन पॉइंट्स. रजत सिंग द मेन रेडर आउट ऑफ द कोर्ट. 6च्या कव्हर मध्ये चढाईसाठी सज्ज राकेश. तसेच नागरी निवास फेडरेशनचे अजिंदा राणेसाहेब देखील या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी आशिषजी, प्रणय आणि संतोष प्रत्येकाला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. एवढा टाइम वाचलाय.
क्रीडा क्रमांक 2 तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दैसर, नेताजी सुभाषचंद्र माला. चला त्वरा करा. व्यवस्थापक प्रशिक्षक आपण क्रीडा क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. क्रीडा क्रमांक 1 यानंतर होणारा पुढील सामना संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली, स्पर्श फाउंडेशन गोरेगाव या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने जय्यत तयारीशी राहायचे. संतोषजी आपण या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य राजूडेकर यांचा देखील आपल्याला प्रस्तुती आहे. टू पॉइंट उत्कर्ष, खूप चांगलं कमबॅक संधी आहे ऑल आउट देण्याची. उत्कर्ष संघाला आपला उत्कर्ष वाढवावा लागेल, गौरव वाढवावा लागेल. आमचे नेही आणि इंदोशी विधानसभा क्षेत्रातील समाजसेवक सन्माननीय हरिश्चंद्रजी यादव या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी वारिसे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ त्यांना सन्मानित करावं. रेडिंगला पण नाही राहतो. 14:75 चालू आहे. बघू नको खेळ. कबड्डी असोसिएशनच्या माझ्या सर्व सहकार्यांना विनंती राहील की आपण दुसऱ्या संघाला कॉल द्या, कारण खूप उशीर झाला तर शेवटच्या स्पर्धेला अंतिम फेरीला मजा येणार नाही. या दृष्टीने आपण संघांना पुकार देऊन सामना सुरू करावा. सामनाधिकारी क्रीडा क्रमांक 2 आपण वेळेची नोंद घ्यायची आहे. द्वितीय श्रेणी पुरुष बगट संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपणास शेवटची 5 मिनिटं देण्यात आलेली त्याची नोंद घ्या. संघ सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दैसर, नेताजी सुभाषचंद्र माला. द्वितीय श्रेणी पुरुष बगट क्रीडा क्रमांक 1 फर्स्ट टाइम स्कोर आहे 14 गुण. जॉली क्रीडा मंडळ जोगेश्वरी आणि 5 गुण उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूर. 9 गुणांची आघाडी मध्ये आपण पाहतो. याच्या आपण या ठिकाणी गीताताई झगड्यांचा सन्मान करतोय. त्यांच्या पद्धतीचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. या ठिकाणी आपण सत्कार सन्मान करत आहोत. एक रणरागिणी गेले कित्येक वर्ष मुंबई महाराष्ट्रामध्ये आपली महाराष्ट्राची संस्कृती निश्चितप्रमाणे अमेरिका त्याचप्रमाणे लंडन या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून प्रात्यक्षिक महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशनसाठी योगदान आणि नुकतंच ऑक्टोबरमध्ये जी कॅसलची जी मोठी स्पर्धा स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात होते त्या ठिकाणी देखील आपल्या सर्व गोविंदाला घेऊन महिलांना घेऊन ज्यांनी स्पेन वाले देखील केलेले आहेत अशा गीता झगडे मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. का जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि हा सत्कार सन्मान करूया. सन्मान करत आहेत विधानसभा संघटिका गीताताई चव्हाण आणि
समन्वयक आशाताई केणी, गीताताई झगडे या युवासेनेच्या विस्तारक देखील आहेत, त्यामुळे संघटनेमध्ये देखील त्यांचं मोठं योगदान असतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. गीताताई, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेचे निमंत्रण सन्माननीय नगरसेवक तुळशीरामजी शिंदे, शिवाजी वाटकर आपल्याला विनंती राहील की आपण या ठिकाणी द्वारकामाई ट्रस्टचे प्रमुख आणि शिवसेनेचे आपले सहकारी गौरीशंकर चौबे यांचे या ठिकाणी आपण सन्मान करावा अशी आपल्याला विनंती. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दैसर, नेताजी सुभाषचंद्र बोस मालाड. शेवटची 2 मिनिटं. सामनाधिकारी रसिका राणे, सोनाली जाधव, मिथुन नागती, किरण महाडी आणि मुकेश रावणन यांना विनंती राहील की आपण याची वेळेची दखल घ्यायची. शेवटची 2 मिनिटं. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, द्वितीय श्रेणी पुरुष वर्ग सिद्धिविनायक दैसर आणि मी विनंती करेन आजचा शेवटचा दिवस आहे. 2 दिवस ही सूचना केली होती. प्रवेशद्वारासमोर ज्या काही मोटरबाईक उभ्या आहेत, आपल्याला विनंती राहील की अजूनही काही पाहुणे मंडळी यायचे त्यांची वाहनं त्या ठिकाणी येण्यासाठी आपल्या बाईक मोटरसायकल त्या ठिकाणून परत हलवाव्यात. ज्या ठिकाणी वाहन तयार केले त्या ठिकाणी उभ्या कराव्यात अशी नम्र विनंती. रॅलिंगवर रेलून उभे असणाऱ्या माझ्या सर्व कबड्डी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपण रॅलिंग पासून लांब उभे राहा. गोकुळन मित्र मंडळाच्या माझ्या सहकार्याला विनंती राहील की आपण त्यांना रॅलिंग पासून थोडं लांब करायचं आहे आणि सामन्याच्या वेळेला कोणताही अडथळा होता कामा नये या दृष्टीने आपण सिद्धिविनायक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मालाड. शेवटचा मिनिट लवकर. संपतजी मोरे या ठिकाणी पार्ले स्पोर्ट्स क्लबचे सचिव श्री झगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. संपतजी मोरे, संदीप जाधव दोन्ही शाखा प्रमुखांनी विनंती. शेवटचं मिनिट. नेताजी सुभाषचंद्र बोस मालाड, सिद्धिविनायक दैसर गगट. वारंवार पुकार देऊन वेळेची नोंद सामनाधिकारी आणि घेण्यात आलेली आहे. याची नोंद आपण घ्यायची. या ठिकाणी विभाग क्रमांक 3 शिवसेनेच्या नवनिर्वाचित विभाग प्रमुख, विभाग संघटिका शालिनीताई सावंत यांचं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मी गोकुळन मित्र मंडळ आणि पिंडोशी विधानसभेच्या वतीने त्यांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो की आपली पहिलीच वेळ या दिंडोशी विधानसभेमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची. कृपया आपण या स्वीकार यावं. काल पण एक इकडेच इंजर्ड झाला. कधी झालेलं?
सुरू आहे. या कार्यक्रमाला अग्रक्रमाने उपस्थित राहून काही वेळामध्ये त्यांचे पक्षाबद्दलचं प्रेम आणि पंगती दाखवतात. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी मनोहर राणे प्रमुख यांना विनंती करतो आणि रामचंद्र पवार आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतो. अजून काय तू मला काय माहिती फोन करतो. सुपर के ऊपर की रे 3 पॉइंट जोरदार चांगला कमबॅक. म्हटलं होतं की ऑल आउट दिला जाईल. चंबत 14 पडू दे आणि ते डॅश जॉली कोणीच पाहत बड़े आउटकट सेकंड बॉल स्पर्श फाउंडेशन गोरेगाव संभाजी क्रीडामंडळ कांदिवली संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक. सेकंड बॉल दुसरा पुकार 1+2 3 पॉइंट्स. जॉली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सिद्धिविनायक. मी विनंती करतोय सन्माननीय सुभाष वाडकर साहेब काही परत साहेब क्रीडा क्रमांक 2 वर ओळख परत करण्यासाठी मान्यवर लाईनअप करायला सांगा. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर ओळख करून देण्यासाठी आमच्या शालिनताई सावंत तसेच सायनी सुनील प्रभू गौरीशंकरजी चौबे हरिश्चंद्रजी यादव या सगळ्यांना माझी विनंती राहील आणि मंडळाचे संतोष तसेच संदीप पाठक जबरदस्त सिने कलाकार यांचं या ठिकाणी आगमन झालं. प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या हो द्या. स्वागत करूया आपण सिने अभिनेते संदीप पाठक सर यांचं. निश्चितपणे वराड निघाले लंडनला. या अगोदर आपण जर पाहिलं तर एक वेगळं स्वरूप होतं. मात्र त्यानंतर या सरांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि ज्या पद्धतीने वेगवेगळे नाटक त्याचप्रमाणे जर व्यावसायिक रंगभूमी आणि वेगवेगळ्या आपण चित्रपटामध्ये ज्यांना पाहिलं हा प्रवास खूप खडतर होता संघर्षमय होता आणि त्यानंतर आज आपण त्यांना या क्रीडा नगरीमध्ये पाहत आहोत. संदीप पाठक सर आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत. क्रीडांगण क्रमांक 2 वर दोन्ही संघांची ओळख करण्यासाठी सर्व मान्यवर मंडळी स्वतः सिने अभिनेते संदीप पाठक सर देखील उपस्थित. ओनर एकट्याने केलं एकट्याने या ठिकाणी ओळख होत असताना आपण पाहतोय सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सिने अभिनेते. बघा संदीप पाठक सर खूप जबरदस्त विनोदी अभिनेते देखील आहेत. सागर कारंडे म्हणा संदीप पाठक त्यानंतर ज्या पद्धतीने वैभव मांगले यांच्या बरोबर यांचा सुरुवातीचा प्रवास व्यावसायिक रंगभूमी नाटक चित्रपट सृष्टी आणि खऱ्या अर्थाने वराड निघाले लंडनला. एक जबरदस्त जी भूमिका या अगोदर आपण पाहिलं होतं. वेगवेगळ्या भूमिका ज्या आपण साकारलेल्या असं व्यक्तिमत्व चतुरस्र कलाकार अष्टपैलू व्यक्तिमत्व यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आपण आगमन पाहतोय. ओळख करत असताना नेताजी सुभाषचंद्र माला
इलेक्ट्रिसिटी म्हटली आता पण आहे सुटला रे आणि तो उभं होतं ना ते जोर लावला असता ना हॅलो संदीप सर, आपल्याला या क्रीडानगरीच्या क्रीडानगरीमध्ये बघून या नागरी निवारामधून केले. मला वाटतं आमच्या खूप फिटनेस जिम पासून आपली सुरुवात आहे नागरी निवारामध्ये. हा जो कबड्डीचा जो थरार गेले 3 दिवस या ठिकाणी सुरू आहे. कॅप्टन आहे आणि आपला अवगत आहे. आपण मराठी इंडस्ट्रीजमध्ये अतिशय मोठे कलाकार आहात. फार स्ट्रगल करून फार मेहनत करून आपण आज इथपर्यंत पोहोचला, त्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन. मला एवढं सांगा की हा जो माहोल, हा जो गोकुळ मित्रमंडळ आयोजित सन्माननीय आमदार सुनील प्रभूजी यांनी हा जो कबड्डीचा हा जो माहोल तयार केला आहे इथे, याबद्दल कबड्डी संदर्भात, या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या संदर्भात आणि या कबड्डी जी आज 7 समुद्र पलीकडे गेले याच्या संदर्भात आपण काय सांगाल? सगळ्या नागरी निवारा परिषद आणि गोरेगावातील माझ्या सर्व शेजार पाजाऱ्यांना मनापासून नमस्कार, राम राम. गोकुळवन मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा 2025 आमदार चषक. सर्वप्रथम मी या ठिकाणी आपले आमदार सुनील प्रभू साहेब यांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की आज त्यांनी आपल्या नागरिक निवारा परिषदेचं या ठिकाणी रूप पालटवून टाकलंय असं वातावरण या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं विशेष अभिनंदन यासाठी की लोक मला म्हणतात मातीतला कलाकार आहे, मी खेडेगावातून आलेलो आहे आणि या मातीतल्या कलाकाराला आपण मातीतल्या खेळासाठी पाचारण केलं. या ठिकाणी मला पाहुणा म्हणून बोलवलं, खरं तर मी घरचंच आहे त्याच्यामुळे पाहुणा हा शब्द चुकीचा आहे, पण हक्कानी आग्रहाने मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मनापासून आभार. आणि कबड्डी आणि खो खो हे जे आपले महाराष्ट्राचे, भारताचे आपले राष्ट्रीय खेळ आहेत आणि भारताची ओळख जी आहे ती कबड्डी आणि खो खो या खेळामुळे सुद्धा एक वेगळी ओळख आपल्या देशाची आहे. आपल्या मातीतल्या माणसासाठी मातीतल्या खेळाला आपण महत्त्व दिलं आणि सर्व महाराष्ट्रातील, मुंबईतील मराठी खेळाडूंचा त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो, कौतुक करतो. आणि ही कबड्डी अशीच रंगत जाओ हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. खेळासाठी एकमेकांचे पाय ओढले तरी चालतील, परंतु मराठी माणूस पुढे जाण्यासाठी एकमेकांची हात ओढण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की फक्त खेळापुरतच आपण पाय ओढायचे आहेत. एरवीच्या आयुष्यामध्ये आपण मराठी माणसांनी एकमेकांना साथ आणि हात देण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप सर, आपले मनापासून आभार. भाई
हॅलो, डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांचं जे गाजलेलं वरात निघाले लंडनला, यानंतर जी भूमिका करण्यासाठी खूप वेगवेगळे कलाकार पाहिले आपण, मात्र या कलाकाराने ज्या पद्धतीने ते मांडलंय आणि ज्या आधुनिक सुरू आहे ते संदीप पाठक सर यांना आपण ऐकलं, शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी या खेळाडूंना. निश्चितपणे सामना आपण पाहतोय. तिसरा आणि अंतिम पुकार स्पर्श फाउंडेशन गोरेगाव, संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली, संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक. तिसरा आणि अंतिम पुकार. पुढील सामना क्रीडाळू क्रमांक 1, लास्ट अँड फायनल थर्ड कॉल. 28-12 उत्कर्ष संघाकडून आपण पाहतोय. कव्हरमध्ये चलाई एक बैठी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. शेवटची 4 मिनिटं. पॉइंट जॉली 29-12, 17 गुणांची आघाडी. गोकुवन मित्रमंडळ आयोजित 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य जिल्हास्तरीय सांगली कवर. पॉइंट उत्कर्ष. सामान्य आमदार, शिवसेना नेते. आजच्या या स्पर्धेला आम्ही त्यांची पहिल्या दिवशी वाट पाहत होतो, पण आज शेवटच्या दिवशी त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आमच्या भाग क्रमांक 3 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित विभाग संघटिका शालिनीताई सावंत यांचा सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक, प्रायोजक, शिवसेनेचे नेते, आमदार, विभाग प्रमुख, मुंबई शहराचे माजी महापौर, विधानसभेचे पक्षप्रमुख सुनील प्रभू यांच्या सौभाग्यवती सायली सुनील प्रभू, विधानसभा संघटिका पूजाताई चव्हाण, समन्वयक आशाताई केळी, उपविभाग प्रमुख सानिका शिरगावकर, आरोजकरताई विनिता विचारे, स्थानिक शाखा प्रमुख सुनील सकपाळ, आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण शालिनीताईंचा आपण सन्मान करूया. चढाईसाठी आपण पाहतोय ओम कुदळे, मुंबई उपनगर ज्युनियर महाराष्ट्र. यावर्षी पश्चिम जो मुंबई उपनगर संघ आपण पाहिला, ज्या संघामध्ये देखील आपल्या कबड्डी खेळाच्या माध्यमातून ज्याने स्थान निर्माण केलं असा खेळाडू ओम कुदळे याला आपण पाहतोय. काही दिवसांपूर्वी संभाजी क्रीडा मंडळ कांदिवलीच्या स्पर्धेमध्ये एकटा आतमध्ये होता आणि 1 मॅन आर्मी 1-to-1 टॅकल केले होते आणि सुपर टॅकल मिळवले होते. So beautiful, so elegant, just looking like क्या बात है, बहुत बढ़िया, सुंदर, दर्शनीय, बेहतरीन. मॅच इज ऑन. अजून एक ऑल आउट आवश्यक आहे कमबॅक करण्यासाठी. 29-19, 10 गुणांची आघाडी. आणि रेडर 20 सेकंड. शेवटचं 1 मिनिट आणि पॉइंट 30-20, 30-20. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली, स्पर्श फाउंडेशन गोरेगाव. तर आपण त्वरित क्रीडा क्रमांक 1 चा सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा. अवघड match